ग्रॉस नॅशनल हॅपीनेस भूतान ट्रेकिंग बाय इंडियन ग्रुप. पुण्याहून 9 जण आणि मुंबईहून 2 जण विमानानं बागडोराला पोहोचलो. कारनं फ्युनशोलिंगपर्यंत प्रवास केला. भूतानमध्ये प्रवेश करताना परमिट घ्यावं लागतं. परमिटचं काम होईपर्यंत आम्ही गावात फेरफटका मारला. भूतान जगातील एक अद्भुत देश. लास्ट शांग्रीला, पृथ्वीवरील स्वर्ग असंही भूतानचं वर्णन केलं जातं. त्यांनी जपलेला सांस्कृतिक वारसा आम्हाला पाहायचा होता. निसर्गाचा समतोल राखून 21व्या शतकात कसं जगावं हे शिकवणारं जीवन रहस्य आम्हाला जाणून घ्यायचं होतं. भूतान हिमालयाला लागून तिबेट आणि भारताच्या सरहद्दीजवळचा 38 लाख हेक्टर क्षेत्र असणारा देश आहे. त्यांची लागवडीलायक शेतजमीन सुमारे 4 लाख हेक्टर आहे. वनक्षेत्र सुमारे 73% आहे. लोकसंख्या 7.5 लाख असून 70% जनता शेती व्यवसायावर अवलंबून आहे. जलविद्युत निर्मिती आणि पर्यटन हेच त्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. भूतानमध्ये आमचे पारंपरिक पद्धतीने स्वागत झाले. ट्रेकिंगसाठी आलेला हा पहिलाच भारतीय ग्रुप होता. हॉटेलमधील व्यवस्था चांगली होती. आम्ही नाश्ता केला. आज अण्णाचा वाढदिवस होता. आम्ही त्याला शुभेच्छा दिल्या. आम्ही पारोपर्यंत कारनं प्रवास केला. आमचा मुक्काम एका रिसॉर्टमध्ये होता. फुलांचे ताटवे नयन मनोहर होते. घराच्या भिंतीवर रेखाटलेली रंगीत चित्र मनोवेधक होती. मॉनेस्ट्री पाहण्यासाठी कारनं आम्ही निघालो. आम्ही चालायला सुरुवात केली. काही जण घोड्यावरूनही जात होती. डोंगर कपारीच्या कुशीत विसावलेली ही एक मॉनेस्ट्री. सर्व परिसर प्रार्थना पताकांनी नटलेला होता. प्रचंड मोठे प्रार्थना चक्र वातावरणातील पावित्रता वाढवत होतं. एक झरा उंच डोंगरावरून खाली झेप घेत होता. पांढरा शुभ्र फेसाळणारा प्रवाह मन वेधून घेत होता. अरुंद पाय वाटेवरून चालताना पाय घसरला तर कडेलोट आणि कपाळ मोक्षच. त्यामुळे प्रत्येक जण सावधगिरीनं चालत होता. टायगर नेस्ट, काळ्याक भिन्न डोंगर कपारीत बांधलेली एक मॉनेस्ट्री. 7व्या शतकात एवढं कोरीव बांधकाम कसं केलं असेल याचं आश्चर्य वाटतं. गुरु पद्मसंभव तिबेटमधून वाघिणीच्या पाठीवर बसून या ठिकाणी आले अशी लोककथा आहे. त्यांनी या ठिकाणी कठोर तप केलं. या पवित्र मॉनेस्ट्रीतूनच त्यांनी बुद्ध धर्माचा प्रसार भूतानमध्ये केला. यामुळे श्रद्धेनं सर्वजण या पवित्र वास्तूला वर्षातून एकदा तरी भेट देतातच. जवळपास 6 तासाचा हा ट्रेक म्हणजे जोमोलहारी ट्रेकची एक पूर्वतयारीच होती. आमच्या एका कारवर गणपतीची मूर्ती होती तर दुसऱ्या कारवर प्रार्थना चक्र होतं. प्रत्येक दृश्यातून परमेश्वराचं प्रतीक पाहायला मिळत होतं. पारो ते सना आम्ही कारनं प्रवास केला. सनापासून आमचा जोमोलहारी ट्रेक सुरू झाला. पहिल्या दिवसाचा प्रवास सना ते थोंगडू असा 4 तासांचा होता. हा प्रवास सूचीपर्णी आणि ओक वृक्षांच्या जंगलातून होता.
दुसऱ्या दिवसाचा प्रवास थोंगडू ते थांग थांका असा होता. हा 6 तासांचा प्रवास होता. हा प्रवास रोडोडोंड्रॉन या झुडपातून होता. गंकर जो मोलारे गारी कुंगी गेचा युरे गे बिसेंगे चारी कुंगी गेचा चुदाया मोनिku देवा में बदुगे 주문하리 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 भीगे होठों तेरे क्या सा दिल मेरा लगो अपिसा मुझे कन तेरे जमगे बरसाए मुझे बरकत है तू ही मेरे प्यार मुझे प्यार है. तिसऱ्या दिवसाचा प्रवास थांग थांका ते जांगोथांग असा 7 तासांचा होता. तिसऱ्या रात्री पाऊस आणि बर्फ पडला. त्यामुळे त्सो लेक या ठिकाणी आम्हाला जाता आलं नाही. जोमोल हारीचं जवळून दर्शन घेण्याचं भाग्य आम्हाला लाभलं नाही. परंतु पहिला स्नोफॉल आणि बर्फातून चालण्याची आम्हाला संधी मात्र मिळाली.
चौथ्या दिवशी आम्ही थांग थांगका कॅम्पकडे परतण्यासाठी प्रवास सुरू केला. पाचवा दिवस. आज आम्हाला 8 तास चालायचं होतं. शक्यतो सनाच्या जवळपास आम्हाला पोचायचं होतं. सहावा दिवस. रात्रीचा मुक्काम नदीकाठी होता. पाण्याचा प्रचंड आवाज आणि घनदाट जंगलाच्या सानिध्यात आम्ही होतो. 2 तास चालून सना गेटपर्यंत पोहोचायचं होतं.
som zombie tele la la lu yel jo bia me na la 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 And this was the only group who were Indians. So if you feel, if you know, if we really take it into reality, this is the most happening season, trekking season in Bhutan. If there were Indians who would want to come to Bhutan, I'm sure you all wouldn't have only been the one to be in the trek up there, in the Jomolari base. So I'm pretty much convinced that I think, you know, you all are the first trekking group, you know, who has done this trek. There are many more treks in Bhutan. We had no idea that we could any time make any trek in Bhutan, but just because of our Girikan travels in Pune and his Crystal Bhutan agency, somehow it has clicked, and it has clicked wonderfully. We had some difficulties in the trek, but well, that is trek, and it's not a simple tourist destination. So we are used to all facing such difficulties. We have done a lot of treks in Himalayas, Indian Himalayas, and this time it was our aim to do it at least one trek in Bhutan, and we are so happy with the cooperation and the way it has been conducted and all that. We are really happy, and we would definitely make another trek in Bhutan, and hope this relationship between Mr. Vijay, Crystal Bhutan and his team and our trekking group continues. And not only that, we feel that many trekking groups from Pune also join this, and they make a lot of trekking expeditions, trekking in Bhutan, and they will take many happy experiences with them back home, and definitely tell their friends also about Bhutan. And well, Bhutan won't remain a sort of lost Shangri-La. And it becomes like any other destination. आमचे समवेत काही शेतीतज्ञही होते. भूतानमध्ये डाळिंब लागवड शक्य आहे. पॉली हाऊसमध्ये तसंच उघड्यावर ब्रोकोली, चेरी टोमॅटो, रेड कॅबेज यासारखा परदेशी भाजीपाला लागवड शक्य आहे. त्यासाठी भूतानमध्ये प्रायोगिक तत्वावर लागवड करावी लागेल. याचं ट्रेनिंग भारतात पुणे इथे देता येणं शक्य आहे.
स्वच्छ शहर, हिरवं शहर, पायी चालणाऱ्यांना प्राधान्य, शहरात दर मंगळवारी फक्त पायी प्रवास, सकल राष्ट्रीय आनंद, मानसिक खुशाली, जीवनमान आणि आनंदीपणा, सुशासन, आरोग्य, शिक्षण, सामाजिक सामर्थ्य, सांस्कृतिक विविधता आणि सहिष्णुता, वेळेचा उपयोग, पर्यावरण विविधता आणि तिची जोपासना. भूतान देशानं दिलेल्या सकल राष्ट्रीय आनंदाच्या संकल्पनेनं आम्ही भारावून गेलो. सकल राष्ट्रीय आनंद, मेंटेन बायोडायव्हर्सिटी, प्रिझर्व्ह कल्चर अँड ट्रॅडिशन, मेंटेन इकोसिस्टीम, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. Bimencho bumuchira lebemo na 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 mani pe me hu mani pe me hu मानी पे मैं हूँ, 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 मानी पे मैं हूँ.